चला आज मी तुम्हाला माझं घर दाखवते. जुनं घर होतं, आता रंगवलेलं आहे, त्यामुळे त्याला चांगला लुक आलेला आहे. चला हा सगळं घर मी आज तुम्हाला दाखवत आहे. आत जाण्यासाठी पहिलं दारातून आत गेल्यानंतर हा आमचा मोठासा असा हॉल आहे. रंगवताना थोडंसं साहित्य काढून ठेवलं आहे. हे जिना आहे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल टी व्ही खाली का ठेवल्या, तर रंगवताना ज्यावेळी पुट्टी करायची होती त्यावेळी तिथलं फर्निचर आम्ही काढलेलं होतं, त्यामुळे टी व्ही आम्हाला खाली ठेवावे लागले. असं रंगवलेलं आहे, बडोद्या सकट रंगवले. लाकडी बडोदे आहेत सगळे. हे आमचं दुसरं दार आहे. इथून सुद्धा प्रवेश करतो आम्ही. मजघरात जाण्यासाठी ह्या दारातून आम्ही हे घेतो. आत आल्यानंतर आमचं देवघर आहे. देवघराला पहिली खोली होती, पण आम्ही रंगवताना तीही काढली. हे शेवयाचं मशीन आता सीझन नसल्यामुळे बंद आहे. हे कपाट. घर खूप मोठं असल्यामुळे त्याला भिंती नाही आहेत, आणि भिंती नसल्यामुळे आम्हाला कपाट हे आडवं लावावं लागले. हे बघा, खूप मोठं घर आहे. असं जसा हॉल आहे तसंच मजघर आहे. इथून आत की स्वयंपाकघरात जावं लागतं. स्वयंपाकघर पण तसंच आहे, दोन्ही खोल्यांच्यासारखं. हे गोबर गॅस आहे. सिलेंडर आहे, पण ग्रामीण भागात गोबर गॅसचा खूप वापर करतात. हे कपाट. चला इथून आता फ्रीज, गिरण असं लावलेलं आहे. हे मागे जाण्यासाठी दार आहे. इथे एक दुसरं कपाट लावलेलं आहे मी हे कोपऱ्यात. सगळं साहित्य मी एका कोपऱ्यात ठेवलं. हे आणखी एक फ्रीज आहे आमचं. असं साहित्य ठेवलं एका ठिकाणी. हे दुसऱ्या हॉलचं आणखी एक दार आहे. हे गिरणीच्या शेजारी आणखी एक फ्रीज आहे. आणि आहे आमचं स्वयंपाकघर. कसं वाटलं माझं घर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.